नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि या बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या बातमीनं आणि राजकीय वर्तुळातली ही बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातली एक मोठी बातमी आहे. एसआरएच्या वादातून बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्याची मोठी माहिती समोर येते आणि बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे भारतनगर इथला झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प कारणीभूत असल्याचं झीशान सिद्दीकींच्या जबाबात समोर आलंय. झीशान सिद्दीकींच्या जबाबात बिश्नोई गँगचा कुठलाही उल्लेख नाहीये आणि वडिलांच्या हत्येला एसआरए पुनर्विकास प्रकल्प जबाबदार असल्याचा गंभीर आरोप झीशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात केलाय. झीशान सिद्दीकींच्या जबाबात वडिलांच्या डायरीचा उल्लेख आहे आणि यामध्ये भाजप नेते मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. दरम्यान झीशान सिद्दीकी यांचं स्टेटमेंट हे तोडून वापरलं जातंय अशी प्रतिक्रिया मोहित कंबोज यांनी दिली आहे. माझं चार्जशीटमध्ये नाव नाहीये. बाबा सिद्दीकींच्या सोबत जी घटना घडली ती बाहेर यायला हवी आणि कारवाई झालीच पाहिजे. मुंबई पोलिसांनी सत्य हे बाहेर काढावं अशी प्रतिक्रिया मोहित कंबोज यांनी दिली आहे. कुछ स्टेटमेंट को तोड़ मोड़ के चलाया जा रहा है. मैं ये स्पष्ट करना चाहूंगा कि इधर भी चार्जशीट में मेरा कोई नाम नहीं है. मैं ये स्पष्ट करना चाहूंगा कि बाबा सिद्दीकी जी मेरे 15 साल से पुराने दोस्त हैं और हम लोग हर हफ्ते में 2-4 बार बात करते थे. इसकी सच्चाई बाहर आनी चाहिए और सख्त से सख्त सजा आरोपियों को मिलनी चाहिए और मुंबई पुलिस को इसके पीछे की सच्चाई क्या है, क्या इसका एंगल है, ये लोगों के सामने सच जल्द से जल्द लाना चाहिए. आणि या संदर्भात आणखी सविस्तर पुढे तपशील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी सीमा आढे जोडल्या गेल्यात. सीमा, बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात हा एक मोठा आरोप म्हणावा लागेल आणि झीशान सिद्दीकी यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये जबाबात तसं म्हटलेलं आहे आणि मोहित कंबोज यांचं नाव पुढे चर्चेत येत आहे. मोहित कंबोज यांनी अर्थातच सर्व आरोप फेटाळून लावलेत. काय नेमके या संदर्भातल्या आणखी तपशील येत आहेत? नक्कीच अनुपमा, 12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आलेली होती आणि 26 ऑक्टोबर 2024 रोजी झीशान सिद्दीकी यांनी आपला जबाब नोंदवलेला होता या घटनेसंदर्भात आणि त्या जबाबात त्यांनी अनेक मोठे खुलासे केलेले आहेत. खरं तर जेव्हा बाबा सिद्दीकी यांची हत्या झालेली होती तेव्हा या हत्येची संपूर्ण जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारलेली होती आणि त्या अनुषंगानेच पोलिसांच्या मार्फत तपासाला सुरुवात झालेली होती. चौकशी केली जात होती. मात्र जेव्हा चौकशी केली जात होती तेव्हाच झीशान सिद्दीकी यांनी चौकशीवरती आक्षेप घेतलेले होते आणि जबाबामध्ये त्यांनी कुठेही बिश्नोई गँगचा उल्लेख केलेला नाही. खरं तर सुरुवातीला जी दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू होती की कुठेतरी एसआरएचा अँगल असेल, एसआरएच्या माध्यमातून किंवा एसआरए प्रकल्पासाठी स्थानिक पातळीवरती वेगळं राजकारण चालतं, त्या अनुषंगाने कुठेतरी हे प्रकरण घडलं असेल असं म्हटलं जात होतं. त्याच अनुषंगाने आता झीशान सिद्दीकी यांनी सुद्धा आपला जबाब नोंदवलेला आहे. एसआरए प्रकल्पासाठी बाबा सिद्दीकी हे वेगवेगळ्या बिल्डरशी बोलत होते. त्याचसोबत ते रोज म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये दिवसभर ते कोणाकोणाशी बोलायचे, काय काय त्यांचा दिवस कसा जायचा या सगळ्या संदर्भात ते आपल्या डायरीमध्ये उल्लेख करायचे. आणि ज्या दिवशी 12 ऑक्टोबर 2024 रोजी ज्या दिवशी त्यांची हत्या झाली त्या दिवशीसुद्धा त्यांनी आपल्या डायरीमध्ये लिहिलेला आहे आणि त्या डायरीमध्ये त्याच दिवशी मोहित कंबोज जे भाजपचे नेते आहेत त्यांच्या नावाचा उल्लेख असल्याचं त्यांनी झीशान सिद्दीकी यांनी आपल्या जबाबामध्ये म्हटलेलं आहे. संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान मोहित कंबोज यांच्याशी बाबा सिद्दीकी यांनी व्हॉट्सअप कॉलद्वारे संपर्कसुद्धा केलेला होता असंही आपल्या जबाबामध्ये झीशान सिद्दीकी यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी एसआरएच्या अँगलने आता या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अशी एक अपेक्षा त्यांनी आपल्या जबाबाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे असं म्हटलेलं आहे. त्याचसोबत अनिल परब यांचं सुद्धा नाव आपल्याला समोर येताना आपल्याला बघायला मिळत आहे. जबाबामध्ये फक्त मोहित कंबोजच नाही तर अनिल परब यांचं सुद्धा नाव जे आहे ते घेण्यात आलेलं आहे. तर या सगळं जबाबाची बातम्या किंवा एक चर्चा रंगल्यानंतर मोहित कंबोज यांनी मात्र असं म्हटलेलं आहे की ज्या प्रकारे झीशान सिद्दीकी यांनी जबाब नोंदवलेला आहे तर त्याचा वापर किंवा त्यांचं पूर्ण स्टेटमेंट तोडून मोडून दाखवलेला आहे. खरं तर आमचे संबंध हे गेल्या 15 वर्षापासून होते. ते आमचे जे सहकारी होते, आमचं रोज आठवड्यामध्ये 2-4 वेळा बोलणं व्हायचं असं त्यांनी म्हटलेलं आहे. अगदी सीमा, मात्र झीशान सिद्दीकी पहिल्यापासूनच आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. बिश्नोई गँगचा काहीही संबंध नाहीये बाबा सिद्दीकींच्या हत्येमध्ये असं सातत्यानं म्हणणं होते. त्यामुळे आता पोलिसांचा तपास कुठल्या दिशेनं पुढे जातोय बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.